नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, भाग क्रमांक 2 भारतातील कृषी क्रांती या विशेष भागामध्ये तुमचे स्वागत आहे। आपण या सर्व क्रांतीची सविस्तर माहिती एका पद्धतशीर माहिती पत्रकाच्या इन्फॉर्मेशन शीट स्वरूपात पाहूया। यामध्ये प्रत्येक क्रांतीचा काळ, उद्दिष्टे आणि त्यांचे जनक कोण होते याची माहिती पाहूया। भारतातील कृषी क्रांती सविस्तर माहिती पत्रक 1. हरित क्रांती ग्रीन रिव्होल्यूशन, कालावधी 1966 ते 1967। सुरुवात बघा, उद्दिष्ट काय होती? उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर करून अन्नधान्य टंचाई दूर करणे। विशेष याचे मुख्य लक्ष गहू आणि तांदूळ या पिकावर होते। यामुळे भारतात अन्नधान्यात स्वयंपूर्णता झाली। याचे जनक कोण आहेत बघा? भारतात डॉक्टर M.S. स्वामीनाथन। 2. श्वेत क्रांती व्हाईट रिव्होल्यूशन्स, कालावधी बघा 1970। ऑपरेशन फ्लड फेज 1, उत्पादन दूध उत्पादनात वाढ करून भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनविणे। विशेष याला ऑपरेशन फ्लड असे म्हणतात। अमूल ची यशोगाथा याच क्रांतीचा भाग आहे। याचे जनक बघा कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन। 3 बघा, नील किंवा निळ क्रांती ब्ल्यू रिव्होल्यूशन, कालावधी बघा 1973 ते 2002। 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान वेग आला। याचे उद्दिष्ट काय होते? मत्स्य उत्पादन आणि सागरी उत्पादनाची क्षमता वाढविणे। याचे जनक बघा कोण आहेत? डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर हिरालाल चौधरी। 4थी क्रांती बघा, पिली किंवा पिवळी क्रांती येलो रिव्होल्यूशन्स, कालावधी बघा कोणता होता? 1986 ते 1987। त्याची उद्दिष्टे बघा काय आहेत? खाद्यतेल आणि विशेषतः मोहरी व सूर्यफूल यासारख्या तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणे। याचे जनक कोण आहेत? सॅम पित्रुदा। 5वी क्रांती बघा, गुलाबी क्रांती पिंक रिव्होल्यूशन्स, कालावधी बघा 1990च्या दशकात। त्याची उद्दिष्ट काय होती? कांदा उत्पादन, औषधी निर्मिती आणि झिंगा प्रॉन्स माशाचे उत्पादन वाढविणे। याचे जनक कोण आहेत बघा? दुर्गेश पटेल। 6वी क्रांती बघा, रजत किंवा रुपेरी क्रांती सिल्वर रिव्होल्यूशन्स, कालावधी काय आहे? 1970 1980चे दशक। उद्दिष्टे काय होती? अंडे आणि पोल्ट्री कुक्कुटपालन क्षेत्रात मोठी वाढ करणे। जनक कोण आहेत? इंदिरा गांधी प्रेरणास्थान आहेत। 7वी क्रांती बघा, सुवर्ण किंवा सुनहरी क्रांती गोल्डन रिव्होल्यूशन्स, कालावधी कोणता आहे बघा? 1991 ते 2003। याची उद्दिष्टे काय आहेत? फळे, मध आणि बागायती शेतीचा विकास करणे। याचे जनक कोण आहे? निफरतुतुज। 8वी क्रांती बघा, लाल क्रांती रेड रिव्होल्यूशन्स, कालावधी काय आहे? 1980च्या दशकात। याचे उद्दिष्टे काय आहेत? मांस उत्पादन आणि टोमॅटो उत्पादनात वाढ।
करणे. याचे जनक बघा विशाल तिवारी. नवी क्रांती बघा गोल क्रांती, राऊंड रिव्होल्युशन्स. कालावधी काय आहे? 1965 ते 2005. दीर्घकालीन प्रक्रिया. याची उद्दिष्टे काय आहेत? भारतातील बटाटा उत्पादन दुप्पट किंवा तिप्पट करणे. 10वी क्रांती बघा धूसर किंवा राखाडी क्रांती, ग्रे रिव्होल्युशन्स. कालावधी 1960 ते 1970. हरित क्रांतीच्या सोबतच याची उद्दिष्टे कोणती होती बघा? खत उत्पादन वाढ करणे, जेणेकरून शेतीची उत्पादनात वाढ होईल किंवा ते वाढतील. 11वी क्रांती बघा इंद्रधनुष्य क्रांती, रेनबो रिव्होल्युशन्स. कालावधी बघा 2000. कृषी धोरणानुसार त्याची उद्दिष्टे काय होती? वरील सर्व क्रांतीची एकत्रित विकास करणे. यात फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय अशा सर्व क्षेत्राचा समावेश होतो. थोडक्यात सारांश बघा तक्त्याचा. क्रांती उत्पादनाचे नाव आणि कालावधी. क्रांती बघा हरित उत्पादनाचे नाव काय आहे? गहू तांदूळ. कालावधी कोणता आहे? 1966 ते 1967. श्वेत उत्पादन काय आहे? दूध. 1970 कालावधी मधला आहे. क्रांती कोणती आहे? नीळ उत्पादन काय घेत आहे? तर मासे. कालावधी काय आहे? 1973. क्रांती पिवळी उत्पादनाचे नाव बघा तेलबिया. कालावधी 1986. क्रांती लाल उत्पादनाचे नाव मांस आणि टोमॅटो. कालावधी 1980. मित्रांनो, भारतामध्ये अशा प्रकारे अनेक क्रांत्या झालेल्या आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अनेक वेळा किंवा वारंवार एकतरी प्रश्न याच्यावरती पडतोच, म्हणून कृपया करून हा संपूर्ण व्हिडिओ पहा. अशाच प्रकारच्या माहितीवर्धक व्हिडिओसाठी किंवा माहितीपाठासाठी कृपया करून आमच्या किंवा आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा तरच आपल्याला सगळे लक्ष. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद.